मान्यवर उपस्थित, त्याचबरोबर क्रिकेटवर अथाट प्रेम करणारी व्यक्ती सुद्धा आपल्याला नक्कीच मुख्य मंचावर पाहायला मिळते. नक्कीच दोन संघादरम्यान आपण मॅच पाहतोय. शिवाजी वॉरियर्स विपक्ष स्वराज्य वॉरियर्स. दोन्ही संघाला ऑल द बेस्ट असेल, कारण की गतवर्षीचा रनर आणि त्याचबरोबर पाहिलं तर विनर म्हणून या दोन्ही संघाची ओळख आहे. तर चला दोन्ही संघांना विनंती असेल की आपला 12th मॅन 12वा खेळाडू आमच्या कॉम्बॉक्स मध्ये जॉईन करायचा आहे. नक्कीच तत्पर आपण 14 विद्या आणि 64 कलांचे अर्धदैवत प्रथम गणरायांना वंदन करून मॅचला सुरुवात करणार आहोत. त्याचबरोबर आतापर्यंत आपण मित्रांनो 394वी छत्रपती शिवाजी महाराजांची जी साजरी केली आणि त्याचबरोबर 2025 ला जशी सुरुवात झाली तशीच आपण 295वी पाहू शकाल. मॅचला सुरुवात होते. पंच आम्हाला ऑफिशियल ग्रीन सिग्नल आमच्यापर्यंत पोहोचवतात. ऑल द बेस्ट. जसा मित्रांनो चेंडू पहिला हाताला जाईल तसा मात्र आपण टाळ्यांचा गजर करायचा आहे. की बॅटिंग स्टँडवर आमच्यापर्यंत पोहोचला नाहीये, कारण की दोन्ही संघाचे ऑलरेडी 12th मॅन आपण जरूर काउंटिंग करणार आहोत. 3 पासून सुरुवात होणार आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज जर पाहायला गेलं तर राहुल आहे. नक्कीच दोन्ही बॅट्समन रेडी असतील, गोलंदाज सुद्धा रेडी आहे. 3, 2, 1 इथे पहा मॅच प्ले होते. जोरदार टाळ्यांचा गजर करायचा. मॅचला होते सुरुवात. पहिलाच बॉल इथे जर पाहायला गेलं तर ऑन साइडच्या दिशेने मात्र खेळला गेला. हलक्या हाताने मात्र सेन्सिबल क्रिकेट म्हणून खेळला गेलाय. त्याचबरोबर ऑन साइड दिशेने बॅकवर्ड स्क्वेअर ऑफ द रिजनला पाहिलं गेलं. तर मग थोडीशी क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून थोडीशी बंबल झाली आणि त्यानंतर आपण पाहतोय श्री गणेशा दोन संघादरम्यान मॅच चालू आहे आणि प्रथमच आपण पाहिलं तर मग 2 धाबा. चला दोन्ही संघाला ऑफिशियल पहिला पुकार आहे की शिवाजी वॉरियर्स आणि स्वराज्य वॉरियर्स दोन्ही संघाचे 12वा खेळाडू 12th मॅन आमच्यापर्यंत पोहोचायचा आहे. इथे पहा डान्सिंग डाऊन ट्रॅक ऑन साइडला मात्र सुपर फटका खेळला गेला. पहिल्याच बॉलवर 2 धाबा आल्या. त्यानंतर दुसऱ्या बॉलवर अटॅक करण्याचा प्रयत्न होता. आपण साहिलला पाहतोय. साहिलच्या माध्यमातून जबरदस्त बॅटिंग, कारण की गतवर्षीचा रनर आणि विजेता संघ या संघामध्ये आपण ही लढत पाहतोय. आतापर्यंत पाहिल्या तत्पर मग 2 चेंडू आणि 4 धाबा. एक चांगली रणनीती पाहायला मिळते आणि 4 षटकांचा मॅच आणि तुम्हाला 4 गोलंदाज हे प्रॉपर यूज करावे लागतील. पहिले षटक आपण पाहतोय मेंढटी पॉवर प्लेचा 30 सर्कलला बंधनकारक असलेले खेळाडू. इथे बाद जोरदार मारण्याचा प्रहार होता, परंतु पंच दर्शवतात की लेग स्टंप मिसिंग चेंडू आहे. आणखीन जर पाहायला गेला तर मग डॉट बॉल आला आहे. नक्कीच 3 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला गेला आणि धावफलकावर आपण पाहतोय आतापर्यंत जरूर धाबा आहेत 4 धाबा. आजचा दिवस जर पाहायला गेला तर सर्व प्रेक्षक राजांचं आणि त्याचबरोबर सर्व मान्यवरांचं आपण करतोय सुस्वागतम सुस्वागतम. हार्दिक हार्दिक स्वागत असेल. जेव्हा मित्रांनो 7 मार्च सर्व खेळाडूंना की इथे पहा थर्ड मॅच रिजनला चेंडू डाऊन द ट्रॅक खेळला गेला आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे की स्वतः एसटी रक्षक त्या ठिकाणी पोहोचला गेलाय. त्या ठिकाणी आपण पाहतोय पुन्हा 2 धाबा अर्जित केल्या जातील. धावफलकावर धाबा टोटल पोहोचल्या गेल्यात 6 धाबा पाहतोय. 4 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला गेलाय. साहिलच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिली गेली आणि त्यात साहिलला आपण पाहतोय. साहिलनं राईटम राऊंड सुरुवात केली गेली. हीच चांगल्या पद्धतीची गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळते. जो स्टार्ट हवा होता ना साहिलचा, राहुल आपण गोलंदाज मार्कवर पाहतोय. इथे 5 चेंडूला उडवलं, लॅप केलाय इनटू द फॅन. सरळ चेंडूला पाठवलाय. इथे पहा साहिलच्या बॅट मध्ये फटका पाहायला मिळतोय. चेंडू आउट ऑफ द पार्क. षटकार देऊयात एक डीजे जॉकीला संधी. कमान डीजे. आतापर्यंत आपण नक्कीच पहिला षटकार पाहायला मिळाला आणि त्या षटकारांच्या माध्यमातून जरूर
आतापर्यंत पालघर जिल्ह्यामध्ये आपले नाव सुप्रसिद्ध केले आहे असे डान्सर आपण वाजा गडक सरांना पाहिलंय, त्यांच्या माध्यमातून जबरदस्त डान्स केला गेला। त्यांच्याकरिता सुद्धा विनंती असेल मित्रांनो, खेळाडूंनो आपण जोरदार टाळ्यांचा गजर करायचा आहे। सूरज धन्यवाद। आपण सरा स्वागताकडे वळतोय। आजचे कार्यक्रमाचे सर्व पाहुणे चला गेम बॉलचा वापर करा, जरूर चेंडू आमच्यापर्यंत पोहोचवा। लगेच पंच दोन चेंडू असतील तर पॉवर प्लेचा षटक आहे, आपण दुसऱ्या बॉलचा वापर करा। चला मॅच प्ले करायचे आहे आणि जे खेळाडू आहेत त्यांना विनंती असेल की आपण जे येणारे जाणारे खेळाडू आहेत त्यांना विनंती असेल की आपण बाउंड्रीच्या बाहेरून जायचं आहे। शेवटचा बॉल जरूर आपल्याला पाहायला मिळतोय। यावेळेस ब्लॉक मध्ये चेंडूला टार्गेट केलंय, सरळ चेंडू लॉंग ऑफ रिजनला पाहू शकाल, प्रोटेक्शन आहे त्या ठिकाणी, चांगलं क्षेत्ररक्षण, वन बाउंड चेंडू उचलला, फेकी झाली पण पुन्हा एक सिंगल मात्र पाहायला मिळते। आणि धावफलकावर धाबा जर आतापर्यंत जॉईंट झाल्यात, प्रोग्रेस कार्ड वर आपण पाहताय 13 धाबा, चांगली रणनीती पाहायला मिळते साहिल आणि त्याचबरोबर त्याचा पार्टनर म्हणून संजूला आपण पाहताय। पहिलं षटक पॉवर प्लेच्या मैदानाच्या आतमध्ये संपलं, त्यानंतर आपण जरूर दुसऱ्या षटकाला सुरुवात करणार आहोत। चला घाई करायची, आजच्या दिवसात आपण जर पाहू शकाल तर 12 मॅच आपल्याला खेळवायचे आहेत, या हेतून आपण घाई करायची आहे। चला त्यानंतर आपण जरूर रवी या गोलंदाजाला पाहतोय दुसऱ्या षटक हाताळण्या करिता। आतापर्यंत आपण पहिलं षटक जरूर 30 सर्कल मध्ये पाहिलं, त्यानंतर जरूर 30 सर्कलच्या बाहेर जर पाहायला गेला तर मग पंचांकडे जरूर नोंद असेल। आपण काही ठिकाणी पाहतोय 6 क्षेत्ररक्षक असतात, त्या ठिकाणी 5 क्षेत्ररक्षक असतात, परंतु 4-5 कॉम्बिनेशन जरूर आपण सातत्याने ठेवायचं आहे, याची सुद्धा नोंद घ्यायची आहे। पहिले षटक मैदानाच्या आतमध्ये संपले गेलाय आणि आपण साहिलच्या बॅट मध्ये जबरदस्त फटकेबाजी पाहिली। इथे लोअर फुल टॉस, आप बैल मुझे मार या परिस्थितीचा चेंडू आणि साहिल अच्छी गेंद का सम्मान करना जानते हैं और बुरी गेंद का अपमान करना जानते हैं। साहिल पहा पहिल्याच बॉलवर रवीला ठोकलाय, षटकार 6। कम ऑन डीजे। आणि 264 धावांचा विक्रम आपल्या नावावर ठेवला।
म्हणून मित्रांनो, टेनिस क्रिकेट असो या ग्रामीण टेनिस असो, झेल कधीच सोडू नका. ही सुवर्ण संधी बॅटर करीत आहे ते. आपण पाहिला तर झेल सुटल्यानंतर एक सिंगल आली आणि एक सिंगल आल्यानंतर स्ट्राईक रोटेट झाली. संजू आपण बॅटिंग स्टँडवर पाहतोय. एक आणखी डॉट बॉल आलाय. 3 बॉल चा खेळ किच मैदानाच्या आतमध्ये संपला. इथे जर पाहू शकाल चेंडू किच ऑन साइडच्या दिशेने ज्या प्रकारे आपण हेनरी क्लासेनला पाहिलं, त्याचबरोबर ज्या प्रकारे हार्दिक पांड्या कॉपी बुक स्टाईलने गोलंदाजी केली जाते, किच जास्तीत जास्त व्हाईट यॉर्कर हे सातत्याने रवीच्या माध्यमातून आपल्याला चेंडू पाहायला मिळतात. दाबलकावर धावा जर जॉईन केल्या त्या 20 धावा. कारण की 4 षटकांचा मॅच आणि 4 षटकामध्ये साहिल दर्शवतोय की जास्तीत जास्त स्कोर कार्ड हे पुढे चालवावं लागेल. तर काहीसा संजूला कानमंत्र आलाय. यावेळेस डाऊन द ट्रॅक ऑन साइडला अंडरआर्म कॉपी बुक स्टाईलला चेंडूला खेळला. 30 सर्कल मध्ये सुपर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. आणखीन जर आपण पाहिलं तर पण मग एक सिंगल स्ट्राईक रोटेट होते. 5व्या बॉलवर एक सिंगल आली आणि धापलकेवर धावा आपण आतापर्यंत पाहिल्या. तर मग 21 धावा प्रोग्रेस कार्डवर पाहायला मिळतात. शेवटचा अंतिम बॉल आहे दुसऱ्या षटकातला. साहिल ची रणनीती काय असेल या बॉलवर? स्ट्राईक आपल्याकडे ठेवली जाईल का की मोठा फटका येईल? कारण की आतापर्यंत रवीनं 6 बॉल मध्ये फक्त 8 धावा खर्च केल्यात. तर साहिल जरूर पाहायचं होतं की कुठल्या ठिकाणी कुठे क्षेत्ररक्षक तैनात केला गेला माझ्याकरिता, हे साहिलला पाहायचं होतं. 5 बॉल गोलंदाज राईट आर्म ओव्हरने पाहू शकाल तैनात केलाय. शेवटच्या बॉलवर पाहू शकाल रणनीती काय असेल साहिल आणि गोलंदाजाची. इथे जर पाहू शकाल शॉर्ट पूलचा चेंडू होता. इथे साहिल सक्सेसफुल आणि ब्युटिफुल करू शकला नाहीये. तर एक सिंगल काढली आणि एक सिंगलच्या माध्यमातून स्ट्राईक आपल्याकडे ठेवली. महत्वाची स्ट्राईक असेल. इथे आपण पाहताय आतापर्यंत 2 ओव्हरचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला. पहिल्या ओव्हर मध्ये आपण पाहिला तर मग 13 धावा आणि त्यानंतर दुसऱ्या ओव्हर मध्ये पहिल्या बॉल पासून साहिलने सुरुवात केली, परंतु एंड जर पाहू शकाल ना तर मग हा रवीने केलाय. गुड बॉलिंग मिस्टर रवी. दाबलकावर टोटल आपण पाहूया आता जाऊन पोचले गेले 22. तत्पर देव्या तिकडीचे जॉकीला संधी आणि वल्यात पुन्हा मैदानाच्या आतमध्ये. कमांड डीजे पहिल्या विकेटचं पतन होत आहे आणि साहिलला परतावा लागेल तंबूच्या रास्त्याला. कमांड डीजे
इथे पाहता ऑन साइडला जबरदस्त झेल पकडला गेला. आपण जरूर योगेश या खेळाडूला पाहिलं, जबरदस्त झेल पकडला गेलाय. पहिल्याच बॉलवर जितेंद्रनं 2 धावा खर्च केल्या गेल्या. त्यानंतर दुसऱ्याच बॉलवर विकेटचं पतन होत आहे. साहिल फलंदाज जर पाहू शकाल तर पण मग वैयक्तिक बाद झालाय. बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहताय तर विपुल आलाय ऑन साइडला. विपुल हलक्या हातानं ऑन द राईट जनरल पुश ज्याला म्हणतात त्या प्रकारचा चेंडू सेन्सिबल क्रिकेट म्हणून खेळला गेला आहे. एक सिंगल पुन्हा पाहायला मिळाली. डबल कव्हर धाबा जर पाहिल्या तर पण मग 25 धाबा आपण पाहतोय. कारण की 4 षटकांचा मॅच आहे, 24 बॉलचा खेळ आहे आणि जास्तीत जास्त तुम्हाला धाबा या ठोकाव्यास लागतील. कारण की मैदान चौफेर आहे, मातीची खेळपट्टी आहे आणि त्या मातीच्या खेळपट्टीवर सर्व क्रिकेट रसिक या मैदानाचा भरपूर समाचार घेतला गेला असेल. 3 बॉलचा खेळ संपलाय. त्यावेळेस जर पाहू शकाल एबी डिव्हिलियर्स कॉपी बुक स्टाईलला चेंडूला विपुलला खेळायचा होता ऑन साइडला, परंतु चेंडू पहा सरळ एसटी रक्षकाच्या हातात मात्र जाऊन विचारला गेलाय. संजूला आपण पाहताय की आणखीन आपण बॉल पाहिला तर मग डॉट बॉल आला. 4 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला जातोय. गोलंदाजानं काय जबरदस्त खेळपट्टी आपल्या प्रेमात पाडली गेली. इथे जर पाहू शकाल सटेक लेन लाईन दिशावर नियंत्रण ठेवून गोलंदाजीचं प्रत्येकरण पाहायला मिळत आहे. जणू की जसप्रीत बुमराह कॉपी बुक स्टाईलला ट्रेंट बोल्ट, त्यानंतर आपण पाहिलं मिचेल स्टार या प्रकारची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. सटीक लेन लाईन दिशावर नियंत्रण ठेवून गोलंदाजीचं प्रत्येकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. मिस्टर जितेंद्र व्हेरी नाईस गोलंदाजी. आतापर्यंत पहिला आपण 5 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला. डबल कव्हर धाबा जॉईंट झाल्या 26 धाबा. इथे पहा की विपुल स्टाईलनं चेंडूला कुठेतरी ऑप्शनच्या बाहेर रूम बनवला होता, खेळायचा होता मिड विकेटला. आणखीन जर पाहू शकाल तर थोडीशी पंबल झाली 2 खेळाडूंच्या माध्यमातून. यस नो हा ना. इथे पहा चुकी झाली, नो मॅकिंग कॉल आला आणि त्या नो मॅकिंग कॉल नंतर फलंदाजाला परतावं लागेल. मिस्टर संजू इज गॉन. दुसऱ्या विकेटचं पतन होत आहे आणि इथे जर पाहिलं तर मग 3 षटका आम्हाला आमचे गुणलेखक किच मित्र प्रल्हाद आडे आम्हाला दर्शवतात की 3 षटकं संपली आणि 3 षटकाच्या समाप्ती अखेरीस धाबलकावर धाबा जॉईंट झाल्या. फक्त आणि फक्त 28 धाबा. वळ्यात पुन्हा मैदानाच्या आतमध्ये 4थ्या षटकाला सुरुवात होते आणि 4थ्या षटकाची सुरुवात जर पाहू शकाल तर मग गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय. मंगेश डिबॅटर राजू मैदानाच्या आतमध्ये आला. इथे पहा विपुल स्टाईलने चेंडूला उडवला ऑन साइडला. क्षेत्ररक्षक तैनात आहे. गुड कॅच ऑफ क्वालिटी. आणखीन एक फलंदाजाला परतावा लागेल. मिस्टर विपुल इज गॉन. कम ऑन डीजे. पण पाहिलं तर पण मग मंगेशनं महत्वाचे विकेट काढले. अर्थात जर पाहायला गेला तर पण मग विपुलला परतावं लागेल. आणि बॅटर आपण वैभवला पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. दरम्यान आपले एंटरटेनमेंट जे करतायत वाजा यांसाठी आमचे लीगचे उपाध्यक्ष संतोष घरत यांच्याकडून कॅश प्राइस 100 रुपये दिले जात आहे. धन्यवाद संतोषजी. इथे पहा ऑन साइडला झेलची संधी होती, परंतु इथे जर पाहू शका तर झेल ड्रॉप होतोय आणि झेल ड्रॉप झाल्यानंतर आपण पाहिलं तर मग पुन्हा आणखीन वैभवच्या माध्यमातून 2 धाबा जॉईंट होतील. प्रोग्रेस कार्ड आपण पाहिला तर मग जाऊन पोहोचले गेले 31 धाबा डबल कव्हर पाहायला मिळतात.
दोन बॉलचा खेळ तर मैदानाच्या आतमध्ये संपला गेला. मंगेशच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी. इथे जर पाहू शकाल खडे खडे चेंडूला उडवण्याचा प्रयत्न होता, लॅप करण्याचा प्रयत्न होता. आणखीन आपण पाहताय एक जरूर डॉट बॉल आलाय आणि 3 बॉलचा खेळ तर मैदानाच्या आतमध्ये संपलाय. वैभव हे षटक शेवटचं आहे आणि शेवटच्या षटकात जर का धाबा आल्या नाहीये त्यात पण मग प्रोग्रेस कार्ड हे कुठेतरी थोड्याशा आणखीन पाहू शकाल चेंडू आणि फलीचा चांगला संपर्क होऊ दिला नाहीये. त्या ठिकाणी पाहू शकाल थोड्या सर्कलच्या बाहेर चेंडूला मात्र खेळले गेलाय. चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहिलं आणि आणखीन जर पाहू शकाल तर मग 2 धाबा अर्जित होत्या. डबल कव्हर धाबा आपण आतापर्यंत पाहिल्या तर मग जाऊन पोहोचल्या. 33 धाबा. 4 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला गेलाय. कारण की मंगेशच्या माध्यमातून फक्त आणि फक्त येणारे 2 चेंडू आतले जातील. त्यानंतर फर्स्ट इनिंग ही संपणार आहे. त्यानंतर पाहू शकाल दुसऱ्या इनिंगला सुरुवात. इथे जर पाहायला गेला तर जबरदस्त फटका खेळला गेला. त्या ठिकाणी लॉंग ऑफ रिजन मध्ये क्षेत्ररक्षक पाहू शका तैनात आहे. आणखीन जर पाहायला गेला तर मग 2 धाबा अर्जित झाल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न पाहायला मिळतोय. जर की मंगेश कुठेतरी डायरेक्ट हिट जर झाला असता तर मग फलंदाजाला परतावा लागलं गेलं असता. परंतु इथे जर पाहू शकाल पुन्हा रनआउटच्या स्वरूपात का होईना फलंदाज बाद होतोय आणि फलंदाजाला मिस्टर वैभवला परतावा लागेल. आतापर्यंत आपण पहिला 4था हादरा हा पाहायला मिळतोय. फलंदाज मिस्टर वैभव इज गॉन. धावपल कव्हर धाबा आहे 35 धाबा. शेवटचा आणखी बॉल आहे. तर दिवे ते आमच्या डीजे जॉकीला संधी कार्यक्रम सुरू करतोय. ग्रुप ग्रामपंचायत बराणपूर आंबेदे सोमटा क्रिकेट लीग 2025 आणि पर्व तिसरे. ह्या पर्व तिसऱ्याचे उद्घाटिका ग्रुप ग्रामपंचायत बराणपूर आंबेदे सोमटाच्या विद्यमान सरपंच सन्माननीय सौ हर्षला चेतन पुंजारा मॅडम यांचं स्वागत तथा सत्कार करण्यासाठी मी आमंत्रित करतो ह्या लीगचे अध्यक्ष मान्य श्री निलेशजी गणपत पाटील साहेब यांना. युट्यूब आपण जरा आपला कॅमेरा मंचाकडे वळवायचा आहे. मॅडम आपण वेळ देऊन सभे कार्यक्रमासाठी उपस्थित झालात म्हणून खूप खूप धन्यवाद. मायेची शाळ मायेची शाळ श्रीफळ सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ. सन्मान चिन्ह एक आमची आठवण ह्या कमिटी तर्फेची आपल्यासाठी आठवण. आपण आलात इथे खूप वेळ दिला धन्यवाद. आणि अशीच आम्ही लीग आमची कमिटी आपल्याकडनं वेळेची अपेक्षा करतो. अशीच आपण कार्यक्रमाला उपस्थित राहायची आशा करतो. धन्यवाद. दरम्यान आपल्या हा ग्रुप ग्रामपंचायत बराणपूर आंबेदे सोमटा क्रिकेट लीग 2025 पर्व तिसरे आणि पर्व तिसरेचे दुसरे उद्घाटक सन्मान्य श्री प्रशांतजी हिरा तांबडा साहेब उपसरपंच ग्रुप ग्रामपंचायत बराणपूर आंबेदे सोमटा यांचा सन्मान तथा स्वागत करण्यासाठी मी लीगचे कार्याध्यक्ष मान्य श्री किरणजी पद्माकर पाटील साहेब यांना विनंती करतो की त्यांनी मायेची शाळ श्रीफळ पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचं स्वागत तथा सत्कार करावा. आपल्या लीगचे दुसरे उद्घाटक उपसरपंच ग्रुप ग्रामपंचायत बराणपूर आंबेदे सोमटा सन्मान्य श्री प्रशांतजी हिरा तांबडा साहेब यांचं स्वागत तथा सत्कार करताना आमचे कार्याध्यक्ष मान्य श्री किरणजी पद्माकर पाटील साहेब. धन्यवाद साहेब. आपलं असंच वेळ आणि सहकार्य आम्हाला लाभत राहील याची आशा करतो. दरम्यान एक औपचारिकता आणि आमच्या लीगचे कार्यकारिणीचे अध्यक्ष सन्मान्य श्री निलेशजी गणपत पाटील साहेब यांचं स्वागत करण्यासाठी
मी आमंत्रित करतो लीगचे कार्याध्यक्ष मान्य श्री किरणजी पाटील साहेब व लीगचे उपाध्यक्ष मान्य श्री संतोषजी सुदाम घाळे साहेब यांना विनंती करतो की आपल्या लीगचे अध्यक्ष यांचं स्वागत करायचं आहे। माहिती शाळ श्रीफळ सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करायचं आहे। धन्यवाद दोन्ही मान्यवरांचे खूप खूप धन्यवाद। दरम्यान ग्रुप ग्रामपंचायत बराणपूर आंबेते सोमटा क्रिकेट लीग 2025 पर्व तिसरे आणि हे पर्व तिसरेचे विशेष अतिथी माजी जिल्हा परिषद सदस्य तथा माजी कृषी व पशुसंवर्धन सभापती सन्माननीय सौ प्रतिभा जयवंत गरुडा मॅडम यांचं स्वागत तथा सत्कार करण्यासाठी मी आमंत्रित करतो लीगचे अध्यक्ष मान्य श्री निलेशजी गणपत पाटील साहेबांना त्यांनी मायेची शाळ श्रीफळ सन्मान चिन्ह व पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत तथा सत्कार करायचा आहे। मॅडम आपण वेळात वेळ काढून इथे आलात आपला टाइम दिला त्याबद्दल आमची पूर्ण कार्यकारिणी पूर्ण ग्रामपंचायत आपली ऋणी राहील तसेच आपलं सहकार्य यापुढे लाभत राहील अशी आशा करतो। धन्यवाद मॅडम धन्यवाद अध्यक्ष साहेब। दरम्यान आपल्या ह्या आजच्या कार्यक्रमाचे दुसरे विशेष अतिथी माजी पंचायत समिती सदस्य मान्य श्री किरणजी पद्माकर पाटील साहेब यांचं स्वागत करण्यासाठी मी पुन्हा लीगचे अध्यक्ष यांची विनंती करतो की त्यांनी त्यांचं मायाची शाळ श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन आणि सन्मान चिन्ह देऊन स्वागत तथा सत्कार करायचा आहे। ज्यांच्या माध्यमातून आम्हाला ह्या लीग साठी दरवर्षी कोणत्याही ना रूपाने सहकार्य लाभतं असे माजी पंचायत समिती सदस्य मान्य श्री किरणजी पद्माकर पाटील साहेब दोन्ही मान्यवरांचे धन्यवाद। दरम्यान ग्रुप ग्रामपंचायत बराणपूर आंबेदा सोमटा क्रिकेट लीग 2025 पर्व तिसरे आणि ज्यांच्या योगदानाने हा कार्यक्रम संपन्न होतोय अशी आमची ग्रामपंचायत आणि ग्रामपंचायत सदस्यांचा आम्ही स्वागत तथा सत्कार करू इच्छितो। प्रथमतः ग्रामपंचायत सदस्य सन्मान्य श्री अमोल पुंजारा साहेब यांचं स्वागत करण्यासाठी मी लीगचे उपाध्यक्ष मान्य श्री प्रशांतजी तांबडा साहेब यांची विनंती करतो की त्यांनी ग्रामपंचायत सदस्य मान्य श्री अमोलजी पुंजारा साहेब यांचं मायेची शाळ श्रीफळ सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत तथा सत्कार करायचा आहे। दोन्ही मान्यवरांचे धन्यवाद। अमोलजी असाच आपला वेळ आम्हाला देत राहाल अशी आशा करतो। धन्यवाद।
दरम्यान ग्रामपंचायत सदस्य ग्रुप ग्रामपंचायत बराणपूर आंबेदे सोमटा चे सदस्या सन्माननीय सौ संजना संजय तुंबडा मॅडम यांचं स्वागत करण्यासाठी मी आमच्या लीगचे अध्यक्ष खजिनदार सन्माननीय श्री दिलीपजी तुंबडा साहेब यांना विनंती करतो की आपल्या ग्रामपंचायत सदस्या सन्माननीय सौ संजना संजय तुंबडा यांचं स्वागत करायचं आहे। मायेची शाळ श्रीफळ सन्मान चिन्ह व पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत तथा सत्कार करायचा आहे। एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत डीजे। मान्यवरांचे धन्यवाद। दरम्यान ग्रुप ग्रामपंचायत बराणपूर आंबेदे सोमटा ग्रामपंचायत सदस्या सन्माननीय सौ निकिता डवला मॅडम यांचं स्वागत तथा सत्कार करण्यासाठी आमचे माझे सहकारी सहसचिव माननीय कुमार सुयोग गोंड यांस विनंती करतो की त्यांनी त्यांचं स्वागत तथा सत्कार करायचा आहे। माननीय सौ निकिता डवला मॅडम मायेची शाळ श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत तथा सत्कार करायचा आहे। तसेच ग्रामपंचायत सदस्य मान्य श्री सुनीलजी सुर्वे साहेब यांचं स्वागत तथा सत्कार करण्यासाठी मी आमंत्रित करतो आमच्या लीगचे सदस्य कुमार भरत पराड यांना। त्यांचं सन्माननीय श्री सुनीलजी सुर्वे साहेब यांचं स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करतो कुमार भरत कराड मायेची शाळ श्रीफळ सन्मान चिन्ह व पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत तथा सत्कार करायचा आहे। दरम्यान स्कोर सांगा बरं। स्कोर करा 12 धावा आहेत। डबल कव्हर डीजे आसिफ एसके धन्यवाद। खूप खूप आभार। दरम्यान ग्रामपंचायत सदस्य मान्य श्री दिनेशजी कृष्णा तांबडा साहेब यांचं स्वागत तथा सत्कार करण्यासाठी मी आमंत्रित करतो आमचे सदस्य आमचे मित्र प्रणित पाटील यांना। दरम्यान आपले विशेष अतिथी प्रतिभा मॅडम इथून रजा घेत आहेत आणि त्यांच्याकडून आपल्या ह्या लीगसाठी तब्बल 5000ची रोख अशी देणगी आलेली आहे। मॅडम आपले खूप खूप आभार आणि असेच आपले सहकार्य लाभत राहील अशी आशा करतो। धन्यवाद। दरम्यान पुढील स्वागत मूर्ती सन्माननीय श्री दिनेशजी कृष्णा तांबडा साहेब यांचं स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करतो आमचे खजिनदार आमचे बंधू मान्य कुमार प्रणित पाटील यांना। त्यांची मायेची शाळ श्रीफळ सन्मान चिन्ह व पुष्पगुच्छ देऊन स्वागत तथा सत्कार करायचा आहे।
उर्वी कल्याणी 11 आणि धुमाडा योद्धा दोन्ही संघाला ऑफिशियल पहिला पुकार आहे का आपण या लगेच टॉस करूयात. पंच बॉलवर धाबा किती आहेत? 3 धाबा. चला उर्वी कल्याणी 11 आणि धुमाडा योद्धा दरम्यान स्वर्गवासी वसंत कृष्णा पाटील व्यासपीठ हे जे भलं मोठं व्यासपीठ लाभलेलं आहे, ज्यांच्या दातृत्वातनं हे व्यासपीठ लाभलेलं आहे, आंबेदे गावचे सुपुत्र आमचे बंधू सन्मान्य श्री त्यांचं स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करतो आपल्या लीगचे उपाध्यक्ष सन्मान्य श्री संतोषजी सुदाम घरत साहेब यांना. त्यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करायचं आहे. आमचे व्यासपीठ दाते मान्य श्री योगेश वसंत पाटील आंबेदे. धन्यवाद. धन्यवाद. दरम्यान आमचे मार्गदर्शक एक वरिष्ठ व्यक्तिमत्व मान्य श्री गणपतजी पाटील साहेब यांचं स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करतो आमच्या लीगचे उपाध्यक्ष मान्य श्री प्रशांतजी तांबडा साहेब यांना. मायाची शाळ सुफळ आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत आदरातिथ्य करायचं आहे. मान्य श्री गणपतजी पाटील साहेब आमचे वरिष्ठ जे नेहमी आमच्या गावातल्या बहु कार्यक्रम असतो तिथे वेळ काढून उपस्थित असतात असे मान्य श्री गणपतजी पाटील साहेब. दोन्ही मान्यवरांचे धन्यवाद. पुढील सामना उर्वी कल्याणी 11 वर्सेस धुमाडा योद्धा आणि ह्यांच्या दरम्यान जो सामना होणार आहे या सामन्याचा नाणेफेक करण्यासाठी मी आमच्या सरपंच ग्रुप ग्रामपंचायत बराणपूर आंबेदर सोमटाच्या सरपंच सौ हर्षला चेतन पुंजारा मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी टॉस बॉक्स जवळून ह्या दोन संघांमधील नाणेफेक करायचे. त्यांच्या समवेत आमच्या दोन्ही महिला सदस्य ग्रामपंचायत यांनाही विनंती करीन की त्यांनी नाणेफेक साठी टॉस बॉक्स जवळ जायचं आहे. दरम्यान ज्यांच्या माध्यमातून आम्हाला उत्कृष्ट गोलंदाजाचं ट्रॉफी लाभलेली आहे आमचे काकाश्री कमी मित्र जास्त मान्य श्री दत्तात्रयजी पाटील साहेब यांचं स्वागत तथा सत्कार करण्यासाठी मी आमंत्रित करतो लीगचे खजिनदार मान्य श्री दिलीपजी तुंबडा साहेब यांना. उत्कृष्ट एक आकर्षक चषक स्वर्गवासी रोहित श्रीधर पाटील यांच्या स्मरणार्थ आम्हाला लाभलेला आहे, सौजन्य लाभलेला आहे. ते आमचे वरिष्ठ मान्य श्री
दत्तात्रेयजी धर्माजी पाटील साहेब. असंच आपलं दरवर्षी आपण एक एक दोन दोन ट्रॉफी देत जाल अशी आशा करतो. धन्यवाद. मायेची शाळ, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ दोन्ही मान्यवरांचे धन्यवाद. दरम्यान इथे उपस्थित SK डेकोरेटर्सचे प्रोप्रायटर आणि आम्हाला क्रिकेटमध्ये नेहमीच ज्यांचे सल्ले लाभतात असे मान्य श्री जगदीशजी पाटील साहेब उपस्थित आहेत. त्यांचं स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करतो. आमचे सहखजिनदार मान्य श्री विकासजी पाटील साहेब यांना त्यांनी पुष्पगुच्छ देऊन मान्य श्री जगदीशजी पाटील साहेब यांचं स्वागत करायचं आहे. SK डेकोरेटर्सचे प्रोप्रायटर जो सुंदरसा असं इथे आपल्याला व्यासपीठ दिसतंय आणि सर्व संघांसाठी पॅव्हलियन दिसतंय असे SK डेकोरेटर्स. धन्यवाद. दोन्ही मान्यवरांचे धन्यवाद. दरम्यान निवृत्त PSI मान्य श्री जाधवजी साहेब इथे उपस्थित झालेले आहेत. साहेब आपण वेळ काढून इथे आलात म्हणून खूप खूप धन्यवाद. आणि त्यांचं स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करतो आमच्या लीगचे अध्यक्ष मान्य श्री निलेशजी पाटील साहेबांना. त्यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करायचं आहे. साहेब वेळ काढून इथे आलात म्हणून खूप 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 धन्यवाद. दोन्ही मान्यवरांचे धन्यवाद. दरम्यान ज्यांचा एंटरटेनमेंट 3 दिवस चालणार आहेत असे आपल्या पंचक्रोशीतले डान्सर वाझा गडक इथे उपस्थित आहेत. त्यांचं स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करतो आमचे लीगचे उपाध्यक्ष श्री संतोषजी घरत साहेबांना. ते त्यांचे खूप मोठे फॅन आहेत. हॅलो. ग्रुप ग्रामपंचायत बराणपूर अंबाईदास सोमटा या लीगचे ग्रामपंचायत सदस्य आणि प्रमुख पाहुणे श्री माननीय सौ स्वरूपा नरेश विघ्ने यांच्या स्वागत आणि सत्कारासाठी मी या कार्यकारिणीचे सचिव माननीय श्री चेतन पद्माकर पाटील साहेब यांना विनंती करतो की त्यांनी पुष्पगुच्छ, श्रीफळ, सन्मानचिन्ह आणि मायेची शाल देऊन त्यांचं स्वागत सन्मान करायचा आहे. माननीय सौ स्वरूपा नरेश विघ्ने इथे उपस्थित नसल्या तरी पण एक प्रातिनिधिक स्वरूपात त्यांचे सत्कार स्वीकारण्यासाठी मी विनंती करतो नरेश विघ्ने यांना. स्वागत करतील माननीय श्री चेतन पद्माकर पाटील साहेब या कार्यकारिणीचे सचिव आहेत. धावफलकावर धाबा
आपण आतापर्यंत पाहतोय 26 धावा आहेत. विजयकरित्या धाबांची गरज आहे 6 चेंडू आणि 10 असं मॅचचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. पण दोन संघामध्ये पहा पहिलाच मॅच कारण की गत वर्षीचा रनर अप आणि विनर ह्याच प्रकारची लढाई आपण गत वर्षीच्या मुकाबल्यामध्ये पाहिली आणि जवळजवळ 365 दिवस याच ज्या लीग फॉर्मॅटचा ज्या खेळाडूंना 8 तास होता तोच दिवस आजच्या दिवसामध्ये आलाय आणि पहिलाच मॅच जर पाहू शकाल टशन का मुकाबला पाहायला मिळतोय. तबलकावर धाबा 36 जॉईन केल्या गेल्या होत्या आणि विजयाकरिता जर पाहू शकाल तर मग 26 धाबा जॉईन झाल्यात आणि विजयाकरिता 10 धाबा दूर आहे संघ. पहिलाच मॅच काय जबरदस्त रफ अँड टफ पाहायला मिळतोय. करो या मरो परिस्थितीमध्ये दोन संघ आमने सामने लढताना दिसतात. शिवाजी वॉरियर्स एका बाजूने आपण पाहतोय स्वराज्य वॉरियर्स. सूरज दरम्यान निवृत्त PSI मान्य श्री जाधवजी साहेब यांकडून आपल्या लीग साठी तब्बल 1600 रुपयाची अशी रोख देणगी आलेली आहे. साहेब आपले खूप खूप आभार. आमची कार्यकारिणी आमचं ग्रुप ग्रामपंचायत बराणपूर आंबेदा सोमटा असेच आपले ऋणी राहील. धन्यवाद. सूरज ओव्हर टू यू. पहिलाच मॅच मित्रांनो आपण पाहत आहात ग्रुप ग्रामपंचायत बराणपूर आंबेदे सोमटा 2025 क्रिकेटचा थरार पर्व तिसरं आणि तिसऱ्यामध्ये पाहिलं आपण तर पहिलाच मुकाबला काय जबरदस्त रफ अँड टफ पाहायला मिळतोय. चला थोडीशी घाई करा दोन्ही संघाला ऑन द्या. पंच खास करून विनंती असेल कारण की मित्रांनो रवींद्र जडेजानं सुद्धा इतिहास रचलाय. अवघ्या 73 सेकंदामध्ये जे इंग्लंड संघाविरुद्ध शतक नक्कीच जे षटक आपल्या हाताला गेलं. गोलंदाज जर आपण पाहिला तर मग पुंडलिक गोलंदाजाला पाहतोय. इथे ऑन साइडला चेंडू मात्र खेळला गेला आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे तैनात परंतु थोडीशी क्षेत्ररक्षकाला उलकावणी दिली कारण की आउटफील्ड जर पाहू शका ज्या प्रकारची हवी आहे ते प्रकारची जी आउटफील्ड नाही आहे कारण की सातत्याने जरूर आतापर्यंत आपण पाहिलं बऱ्याच ठिकाणी की चांगले मैदान होते आणि त्यानंतर एखाद्या बिल्डरची जर का त्या मैदानावर नजर पडली आणि भल्या मोठ्या इमारती त्या तयार केल्या गेल्यात परंतु मतभाग्य असेल यावेळेस चेंडूला रूम म्हणून शबळ होऊन चेंडूला खेळलाय. चेंडू जर पाहू शकाल काय जबरदस्त फटका. ब्युटिफुल सो एलिगन्स आय जस्ट लुक लाईक वाव शॉट ग्रेट बैस्टर बैस्टर भुवनेश काय जबरदस्त फटका कारण की 10 धाब्यांची गरज असताना फटकेबाजी काय जबरदस्त केली आणि तब्बल षटकार महत्वाचा आलाय. संघाची टोटल आपण पाहतोय 34 विजयाकरिता 2 धाबेने दूर. इथे पहा जसं उत्तर दिले भुवनेश तू शेर तो मैं सव्वा से रू पुंडलिक मैदानाच्या आतमध्ये दर्शतो ईट का जवाब पत्थर से. बारी बारी सबकी बारी. पहिली बारी भुवनेश की थी अब बारी है पुंडलिक की. पुंडलिकला मात्र पाहू शकाल विकेट महत्वाचे आले. स्वर्गीय सदानंद स्मृती आंबेदे यांचे संघाचे ओनर गीतेश अनंत पावडे या सरांकडून जर पाहू शकाल 3 दिवस मध्ये विकेट अटॅकच्या नावावर होईल. त्या गोलंदाजाला तब्बल रोख कॅश प्राइज असेल 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. तत्पर मॅच मध्ये पहा टशन का मुकाबला पाहायला मिळतोय. आतापर्यंत आपण पाहिलं होतं 6 चेंडू आणि 10 धाब्यांची गरज होती. पहिल्या बॉलवर 2 धाबा आल्या. त्यानंतर आपण भुवनेशला पाहिलं. भुवनेशच्या बॅटमध्ये काय जबरदस्त फटका आला आणि त्यानंतर भुवनेशला पुंडलिकनं बाद केलं महत्वाचं विकेट. अर्थात जसं म्हणतात ना की होगी होगी तेरी दांडी गुल आणि त्याच फलंदाजाला पहा भुवनेश या फलंदाजाला बाद केलं पुंडलिकनं. अरे की पुंडलिक मैदानाच्या आतमध्ये दर्शवते भुवनेश किसमे कितना है दम मैं हूं बाजीराव सिंघम. इथे पहा 3 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय परंतु मॅच अजूनपर्यंत मित्रांनो संपली नाहीये. हे तुम्हा आम्हाला लावलेलं क्रिकेटचं वेळ नाद आहे कारण की नसा नसामध्ये म्हणतात ना की क्रिकेटमध्ये खूप महत्वाच्या गोष्टी आहेत. 2 धाब्यांची गरज आहे. 3 बॉल विजयाकरिता 2 धाबा. इथे जर पाहू शकाल पुंडलिकने थोडीशी चुकी केली गेली असेल. का चुकी झाली कुठे तरी लोअर फुटचा चेंडू आलाय आणि इथे पहा मॅच फिनिश होतोय. हरेशने मॅचला फिनिश केलाय आणि इथे जर पाहू शकाल
तत्पर मग विजयाच्या दिशेने वाटचाल केली तो संघ आपण पाहतोय स्वराज्य वॉरियर्स. कॉंग्रॅच्युलेशन असेल त्या दिवसातील पहिलाच मॅच आपल्या बाजूने मात्र विजय झालाय. विजय संघाचा